सो बिमार एक येणार. मागेच आपण बघितलं की काही गोष्टी आपल्या आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केले आहे. त्यापैकी डाळिंबाचं वर्णन पण खूप सर्वोत्तम आलेलं आहे. हा तिन्ही दोषांवर जातो, वात, पित्त, कफ. त्याच्या जोडीला ज्यांची भूक कमी आहे अशा व्यक्तींमध्ये नक्की डाळिंबाचा वापर करा. तो दीपनीय सांगितला आहे. ज्यांना तोंडाला चव नाही किंवा ज्यांना आजारानंतर ती चव नाही किंवा त्यांना टेस्ट लागत नाही अशांनी त्याच्यात रोचन पण सांगितलेलं आहे, जो तोंडाला चव आणणाऱ्यांपैकी आहे. त्यानंतर हा वृद्ध पण सांगितलेला आहे, त्याने हार्ट हेल्थ पण खूप चांगल्या पद्धतीने चांगली राखली जाते. त्याच्यानंतर याचा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी खूप आहे, तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे त्याच्यावर पण खूप चांगल्या पद्धतीने आपण वापर करून घेऊ शकतो. स्किन आणि ब्युटीच्या दृष्टीने पण त्वचेच्या विकारांमध्ये किंवा त्वचेच्या आरोग्य जपण्यासाठी डाळिंब नक्कीच आपल्या आहारात आपण वापरू शकतो. त्याच्यात एक तैलीय पदार्थ असतो, त्याला कोलॅजन म्हणतात, तो पण खूप फायदेशीर आहे शरीरासाठी. त्याच्या जोडीला जसं द्राक्षांचा बद्दल सांगितलं की तो LDL जो बॅड कोलेस्ट्रॉल आहे तो कमी करणे आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढविणे याच्यासाठी नक्कीच आपण फायदेशीर डाळिंबाचा वापर करून घेऊ शकतो. जसं द्राक्षा मी सांगितलं की आर्टेरियल इलॅस्टिसिटी चांगला मेंटेन करतो, तर आर्टेरियल फ्लो म्हणजे ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्याचा जो रक्तप्रवाह वाढवण्याचं काम जर डाळिंब नित्य सेवन केलं तर त्यांनी नक्की चांगल्या पद्धतीने होत असतं. असा हा उत्तम चोबिमार एकानार डाळिंब हृदयासाठी पण तेवढाच फायदेशीर आहे.